मी पूजा आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। सागर ज्वेलर्स प्रस्तुत आणि हॉटेल बागायतदार प्रस्तुत आज आपण आलेलो आहोत दुधगाव येथे। तर दुधगाव येथे आपण पाहू शकता काही एक वडापावची स्नॅक्स सेंटरची गाडी आहे आणि इथे या गाडीवरती काही नागरिक आहेत जे चहाचा किंवा स्नॅक्सचा आस्वाद लुटत आहेत। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आज जाणून घेऊया की निवडणुकीच्या बाबतीत त्यांचं मत काय आहे, त्यांची चर्चा कोणत्या शब्दांमध्ये रंगलेली आहे। तर तुम्हाला काय वाटतंय की या निवडणुकीत दुधगाव मध्ये सध्या कोणाचं वारं आहे? तुम्ही सुरू करा। जयंत पाटील साहेब की निशिकांत दादा? जयंत पाटील साहेब। जयंत पाटील साहेबांनी काय काय विकास कामं केली? त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि पहिल्यापासून तेच निवडून येतात, त्यामुळे आम्हाला वाटते की बाबा त्यांचं वारं जास्त आहे। तुम्हाला काय वाटतं दादा या निवडणुकीत दुधगाव मध्ये कोणाच्या बाजूने कौल असेल? जयंत पाटील साहेबांशिवाय दुसरा कोणी ते येऊ शकत नाही, कारण साहेबांची कामं भरपूर आहेत। या 5 वर्षात जवळजवळ 20 कोटी निधी दुधगावसाठी दिलेला आहे। परत दुधेश्वर मंदिराला 45 लाखाचा निधी, ग्राम सचिवालयाला 40 लाखाचा निधी, तसंच खनिज काम ही साहेबांच्याच मार्फत पूर्णत्वास आलेलं आहे, त्यामुळे साहेबांचाच वारा आहे। मला काय वाटतंय की या निवडणुकीत तुमच्या मते या गावात हवा कोणाची असेल? हवा काय तशी दोघांची हवा आहे। जास्ती टक्के म्हणजे कितीची निवडणूक होऊ शकते तुमच्या मते? तसं काय सांगू शकत नाही, कारण गावचं वातावरण जरा ह्या वेळेला वेगळं झालंय आणि आपण कोणीच सांगू शकत नाही बाबा शो येईल का तो येईल। तुम्हाला असं का वाटतंय की गावचं वातावरण वेगळं झालंय, म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे? आपण चौकात आहे, हर नमुन्याचे लोक आपल्या जवळ येतात, त्यामुळं इथल्या जे काय संभाषण चालू असते ते आपण ऐकत असतो, त्याच्यावरून बोल। म्हणजे थोडक्यात चहा आणि भजींसोबत तुमच्या निवडणुकीच्या गप्पा सुद्धा इथे रंगतात। तुम्हाला काय वाटतंय काका या निवडणुकीत वारं कोणाच्या बाजूने असेल? इथं वारं जयंत पाटील। कशावरून असं वाटतंय? कारण इथे भरपूर कामं झाल्यात जयंत पाटलांची। हे आता जरा नौके आल्यात दादा, मग त्या नौक्यांचं इथं काही टिकाव लागेल काय? मला तर काय वाटत नाही, इथं काय जरा टिकाव लागायला अवघडच आहे। तुम्हाला काय वाटतंय नौक्यांचं टिकाव लागणार नाही? आमचा जयंत पाटील साहेबच येणार। पण आता नौकीचं वारं पण वाहतयच की नाही वाईट, इथं चालत नाही काय नाटक। तुमच्या मते हवा कुणाची असेल? हवा इथं जयंत पाटील। त्यांनी असं दुधगावसाठी काय केलंय? दुधगावसाठी भरपूर विकास केलाय त्यांनी, भरपूर विकास केलाय त्यांनी दुधगावसाठी। इथे आपण भरगच्च दुधगावच्या मोठ्या चौकात आलेलो आहोत आणि इथे आपल्याला नागरिकांच्या प्रतिक्रियांची कमी पडणार नाही, कारण इथे वेगवेगळे पिढीतले किंवा तरुण वर्ग किंवा वयस्कर अशी जी काही व्यक्ती आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया निवडणुकीच्या अजून काही प्रतिक्रिया। तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत दुधगावची जनता कोणाच्या बाजूने? जयंत पाटील साहेब। जयंत पाटील साहेबच का? जयंत पाटील साहेब त्यांचं काम पण चांगलं आहे आणि त्यांचं प्रत्येक सहकार्य, कुठलं सामाजिक कार्य असून दे किंवा काही पण असून दे, त्यांचं सर्व काम सगळे 1 नंबरमध्ये आहे। त्यामुळं आम्हाला असं वाटतंय की जयंत पाटील साहेब पुन्हा आमदार होतील असं आम्हाला वाटते। तुमच्या मते दुधगावच्या जनतेचा कौल कुणाच्या बाजूने असणार? जयंत पाटील साहेब। त्यांनी दुधगावसाठी काय काय केलंय? भरघोस निधी देऊन आपल्या दुधगावसाठी कमीत कमी नाही म्हटलं तर आमच्या देवळाचं काम 56 कोटीच्या वर त्यांनी पैसे दिलेले आहेत आणि साहेबाशिवाय आम्हाला पर्याय नाही। आता जे दुसरे उमेदवार आहेत ते ह्या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं ह्या पक्षात जाऊन जे माहोल करायला त्या माहोलला कोण बळी न पडता आपल्या साहेबांनी मदत करून साहेबांनी भरघोस मतानं मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये साहेब आहेत आता आणि मुख्यमंत्री व्हावे हे आमची दुधगाव तर्फे नव्हे सगळ्या जनतेची मागणी आहे। दुधगाव मध्ये आम्ही साहेबांना कमीत कमी नाही म्हटलं तर 70 ते 75% मतदान द्यायची आम्ही व्यवस्था करालोय। फक्त काय आहे आता हे जे जनता आहे ते कुठल्या तर आमिषाला बळी पडून संध्याकाळची जेवणाची 2 फुडे वाटीभर रस्ता 5 वर्ष बोंबलत बसा असं काम चालू झालंय। त्यामुळं आपल्या जनतेनं 5 वर्षाचं काम करा बघावं। साहेबांनी आमचं जे दुधेश्वराचं काम केलंय अगणित काम आहे, अगणित काम। त्यामुळं साहेबांनी भरघोस मतानं दुधगाववाल्यांनी त्यांनी मदत करून साहेबांनी मुख्यमंत्री बनावं। तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत कोण निवडून येऊ शकतं, म्हणजे कोणाला जास्त? साहेबांनी मतदान जास्त होणार। कशावरून तुम्ही असं ठामपणे? साहेबांचं विकास काम दुधगाव मध्ये
100% काम साहेबांच्या तर्फे झालेलं आहे. त्याच्यामुळं साहेबांचा विजय होईल. पण आम्ही असं ऐकलंय की बाबा बाकी गावांमध्ये विरोधकांकडून विकास कामांचा झपाट्याने आढावा घेणं सुरू आहे किंवा विकास कामं सुरू आहेत. मग असं असताना दुधगाव मध्ये त्यांच्या मार्फत काही विकास कामं झाली नाहीत का? दुधगाव मध्ये त्यांचे अजून काही विकास कामं झाले नाहीत. आता त्यांनी जाहीर केल्या विकास कामं अजून जाहीर झालेले नाहीत दुधगाव मध्ये. तुमच्या मते या निवडणुकीत कोणाचा कौल असेल? आमच्या इथं दुधगावमध्ये जयंत पाटील साहेब येतील. 80 ते 85% मतदान तर साहेबांनी होणारच. मग आता हे जे विरोधक आहेत आता निवडणुका तोंडावर आल्यापासून त्यांनी एकदाही दुधगावला भेट दिली नाही का कुणी? विरोधकांनी नाही अजून. मग आतापर्यंत पाटील साहेब झाली की तरी पण एक सभा झाली त्यांची बी. स्थानिकचे मुद्दे राजकारण्यांनी घेतलेले आहेत का? मग स्थानिक मुद्दे जे होते ते सोडवण्यात कुणी अग्रेसरपणा घेतलाय? हे जयंत पाटील साहेब आहेत. आणि त्यांनी तुमच्या शब्दांना किंवा त्यांनी तुमच्या सांगण्याला गोरगरिबांनी साहेबच चांगले आहेत. दुधगाव मध्ये इथे काही महिलांना पाहू शकतात. जाणून घेऊयात की निवडणुकीच्या बाबतीत त्यांचं मत काय आहे, त्यांचा कौल कुणाच्या बाजूने असेल. काकी, या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतंय की या गावात कोण निवडून येऊ शकते, जयंत पाटील साहेब की निशिकांत दादा? जयंत पाटील. इथे आपण अजून काही महिलांना बसलेलं पाहू शकता. जाणून घेऊयात की त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत. ताई, तुम्हाला काय वाटतंय की या निवडणुकीत दुधगाव मध्ये जनतेचा कौल, स्पेशली महिलांचा कौल कुणाच्या बाजूने असेल? आपले जयंत पाटील साहेब यांना असेल. मग त्यांच्या बाजूनेच का कौल असेल, तुम्हाला असं का वाटतं? त्यांची भरपूर कामं आहेत या गावामध्ये. विकासाची कामं भरपूर केली त्यांनी, जसं की रस्त्याची कामं भरपूर, परत मंदिरांची सुद्धा त्यांनी भरपूर जीर्णोद्धाराची कामं वगैरे केलेले आहेत. मग जी लाडकी बहीण योजना होती, आता जी सगळ्यांच्याच महिलांच्या डोक्यावर चढून नाचत होती, तिचा या मतदानावर कोणाच्या बाजूने परिणाम होईल? तर मला नाही वाटत असं त्या योजनेचा एवढा काही परिणाम होईल, कारण ते पैसे दिले बरोबर आहे, खरं इकडं महागाई पण भरपूर प्रमाणात, पेट्रोलचे दर वाढले, परत आपले तेलाचे दर वाढले, म्हणजे ते पैसे आमचेच परत आम्हाला दिल्यासारखे झालेले आहे थोडक्यात ते. चला आता पुढच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊयात माझ्यासोबत. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत महिलांचा कौल कोणाच्या बाजूने असेल? साहेबांच्या बाजूने. आम्ही आल्यापासून ऐकतोय दुधगाव मध्ये फक्त जयंत पाटील साहेब हे एकच नाव आहे. त्यांनी तुमच्यासाठी, महिलांसाठी असं काय केलेलं आहे? आमच्या मंदिरासाठी त्यांनी काम भरपूर केलेलं आहे. परत रस्त्यांची कामं केलेले, धरणाची कामं केलेले, भरपूर केलेले, त्यामुळे आम्हाला साहेबांचा विकास आहे. ताई, तुम्ही तुमचा भाऊ म्हणून कोणाला मत देणार आहात आता? आम्ही जयंत पाटलाला देणार मत. का? भरपूर कामं केले त्यांनी. हा. आणि रस्ते हे भरपूर कामं त्यांनी केलेले आहेत आमच्यासाठी. मग जी लाडकी बहीण योजना होती महिलांसाठी, त्याचा काही परिणाम होईल की नाही दुधगाव मध्ये महिलांवर? काय इकडे महागाई वाढली की इकडे दिले, इकडे महागाई वाढली भरपूर. काय त्याचा उपयोग काय? तरी त्या आपण अजून एका महिलांना पाहू शकता. जाणून घेऊयात त्यांचा भाऊ म्हणून त्या कोणाच्या पाठीशी उभ्या राहणार आहेत या निवडणुकीत. तुम्ही कोणाला या निवडणुकीत तुम्ही कोणाला सपोर्ट करणार आहात? जयंत पाटील साहेबांना. जयंत पाटील साहेबांनाच का करणार आहात? त्यांनी भरपूर गावासाठी त्यांनी गावचा विकास केला. जनतेला चांगले शब्द, म्हणजे असं सगळेच, म्हणजे देवळे, असं भरपूर कामगिरी त्यांनी केली. गावागावात त्यांनी कुठे कार्यक्रम असेल तिथे उपस्थित राहतात, सहकार्य करतात. भरपूर पाठिंबा दिलेला आहे महिलांसाठी. त्यांनी भरपूर, म्हणजे काही तर गावागावात सोयीसुविधा आणलेल्या आहेत. तरी ते आपण दोन व्यक्ती आहेत ज्यांना गप्पा मारताना बघू शकता. जाणून घेऊया की त्यांच्या गप्पा नेमक्या निवडणुकीच्या बाबतीत आहेत की कोणत्या बाबतीत आहेत. तर आत्ता तुमच्या डोक्यात जे चाललेलं आहे, म्हणजे संपूर्ण सगळीकडेच वातावरण निवडणुकीचं आहे, मग त्याबद्दल तुमच्या गप्पा कशा रंगतात? आमची गप्पा काय जयंत पाटील वाटतात. का असं का वाटतंय? काम चांगलं आहे त्यांचं, सार्वजनिक काम चांगलं आहे, पर गाव पातळीवर काम बरोबर नाही. आमची उसाच्या एकर रान आहे आमचं. आम्हाला बैलगाडी देत नाहीत, ट्रॅक्टर मिळत नाही. हे मोठी मशीन लावलं तर 4 टन मात्र होते, बैलगाड्या द्याव्यात, एवढं आमची इच्छा आहे. मग तुम्ही म्हणताय की त्या जयंत पाटील साहेब यावेत असं वाटतंय. ह्या गप्पा असतात पण त्यांचं काम नीट नाही. मग
काय सांगणार तुम्ही? त्यांची नियोजनबद्ध त्यांच्याकडे काय मागणी आहे तुमची? आमची फक्त गोरगरिबांना बैलगाड्या द्याव्यात. 1-2 एकर रानाचं आहे त्याचं मशीनमुळे नुकसान भरपूर होते आणि त्यांना बैलगाड्या 2-3 द्याव्यात. नुकसान होणार नाही एवढं काळजी घ्यावी. तरी ते पाहू शकता की हे जे बाबा आहेत त्यांनी सांगितलं आहे, म्हणजे त्यांचा पाठिंबा जयंत पाटील साहेबांनाच असणार आहे, परंतु त्यांची जी ग्रामीण पातळीवरची समस्या आहे की त्यांना शेतीसाठी बैलगाडी हवी आहे, बैलगाड्यांची मागणी त्यांनी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाटील साहेबांकडे केलेली आहे. जाणून घेऊया यांचं मत काय. तुम्हाला काय वाटतंय? जयंत पाटील साहेब. जयंत पाटील साहेबांनाच पाठिंबा कशासाठी? त्यांचं काम चांगलं आहे. इथं मतदारसंघात दुधेश्वर मंदिरासाठी त्यांनी देणगी दिली आहे, त्यामुळे जयंत पाटीलच येतात. मग आतापर्यंत इथे जयंत पाटील साहेबांच्या आणि विरोधकांच्या किती प्रचार सभा वगैरे झाल्या? 2-2 प्रचार सभा झालेल्या आहेत त्यांच्या दोघांच्या पण. मग तुम्ही तुमचे स्थानिक पातळीवरचे मुद्दे कोणाकडे मांडलेत का? हे जे काही अडचणी आहेत, काही समस्या? जयंत पाटील साहेबांच्याकडेच मांडलेले आहेत अडचणी. मग जयंत पाटील साहेबांच्याकडेच मांडलेले आहेत, त्यांनी बऱ्यापैकी पूर्ण पण केलेले आहेत. तर आता आपण जाणून घेणार आहोत पुढे दिसणाऱ्या काही महिलांची प्रतिक्रिया निवडणुकीबाबतीत त्यांचं मत काय आहे हे जाणून घेऊयात आता. तुम्हाला काय वाटते या निवडणुकीत कोणाला कौल मिळायला हवा? जयंत पाटील. जयंत पाटील साहेबांना कौल का मिळायला हवा? कारण ते आम्हाला अजून 1500 रुपये मिळालेच नाही. त्यांनी फक्त इलेक्शनसाठी 1500ची योजना काढली होती आणि आता साहेबांनी काढली ती 5 वर्षे चालणार आहे महालक्ष्मी योजना, ती दर महिन्याला 3000 मिळणार आहे. विचारूया की निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? साहेबांनी आमच्या गावात भरपूर कामं केल्यात. हे देवळाचं काम केले, लक्ष्मीच्या देवळाचं केले, आम्हाला भरपूर साथ दिली त्याने. धरणाचं ही काम केल्यात इथं. मग लाडकी बहीण योजना जी होती त्याचा परिणाम कोणाच्या बाजूने होईल निवडणुकीत? ते आता आम्ही काय सांगता येते. आमचं तर साहेबांच्याकडे मत आहे. लाडकी बहीण योजना आली नाही आली तरी काय फरक पडत? नाही पडत. बाबा तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुधगावच्या जनतेचा कौल कुणाला असेल? जयंत पाटील साहेब. जयंत पाटील. काही विशेष कारण? काय नाही, गावाला भरपूर कामं केल्यात, देवळाची कामं केल्यात, रस्ते केल्यात, फुलं बांधल्यात आणि बाकीचे आणि काय करायचं राहिलं त्यांनी सांगायला सगळं आमच्याकडे जागा राहिलेला नाही. मग विरोधकांमार्फत काहीच काम झालं नाही? नाही काय सगळं नाही. तरी ते आपली गाठ पडलेली आहे एका सामान्य शेतकऱ्यासोबत. जाणून घेऊया त्यांचं या निवडणुकीबाबत काय मत आहे. आता हवा कोणाची आहे? दोघं समसमानच आहेत. जयंत पाटलांनी जरा 100 बिल काढलं असतं तर चांगलं त्यांच्या फायद्याचं झालं असतं. रस्ते फिस्त चांगली आहेत, दराच त्यांनी मागे ठेवल्यात. आम्ही गावात विकास काम महत्वाचे कोणी केलेले केल्यात की साहेबांनी. सगळं मंदिराचं, रस्ता, पूल, ह्याचं मोठीचा रस्ता, शिवचा रस्ता, कारखान रोड सगळं चांगलं झालंय. पण हे बिलाचं तेवढं त्यांनी मागे ठेवल्यात. साहेबच येतील. मग या निवडणुकीत साहेबांना कितीचं मताधिक्य पडेल दुधगाव मधून? तिथे टोटल त्यांचं आकडा आहे बघा, 1,15,000 10,000 ही लेवल खेळेल त्यांचं. आपण एका वयोवृद्ध आजोबांकडे आलेलो आहोत ज्यांना सगळ्यात जास्त अनुभव असणार आहे निवडणुकीचा. तर बाबा तुमचं वय काय आता? 86. मग तुम्ही जी पहिली निवडणूक लढला होतात, पहिलं मतदान, सगळ्यात पहिलं मतदान तुम्ही कोणाला केलं होतं? पाटलाच नाही की आमच्या मळीचा फुल बांधलाय. हा, आमच्या मळीचा फुल बांधलाय त्यांनी. ऊस जायचं असलं तर आमचा हाल व्हायचा. 8-15 महिन्यात आम्हाला लागायचं. त्यांनी फुल बांधला. आता कवा आता तोड आली तर आता लगेच चालू होत्या. पळून काही तो भोपळा आहे, सतत पळून आम्ही जातो तो, तर त्याचं पळून जायचं काहीच सुद्धा काम नाही. मग दुधगावचं आता सध्याचं राजकारण पाहता दुधगाव मध्ये जे वातावरण तापलेलं आहे त्यामधून दुधगाव मध्ये कुणाच्या विजयाचा गुलाल उदेल या निवडणुकीत? जयंत पाटलांचा. तर आपण आता या दादांना विचारूया की त्यांच्या मनातला कौल कुणाच्या बाजूने असेल या निवडणुकीत? जयंत पाटीलच. कोण निवडून येईल त्याच्यावर राहिला आता. असं का? म्हणजे तुमचं काही ठाम मत किंवा कोणी विकास केला या गावचा? साहेबांचा हातभार भरपूर आहे दुधगाव भागाला.
आणि महत्त्वाचं काय सगळ्या समाजाला घेऊन तिने जातात ते आम्ही आता असं बघतोय की दुधगावात निवडणुकीचं वातावरण बरंच तापलेलं आहे. होय. त्याबद्दल तुमच्या म्हणजे हवा कोणाची आहे नेमकं दुधगावात? हवा काय कुणाची बी असून फक्त जयंत पाटील साहेबांचं हे ठाम मत आहे आमच्या. तर इथे आपण दुधगावच्या पारावरती आलेलो आहोत. दुधगावच्या पारावरती गप्पांचा विषय रंगलाय. मात्र त्या गप्पा नेमक्या कोणत्या विषयावर रंगलेल्या आहेत हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. बाबा तुमचं वय काय आता? माझं बघा 90च्या गाठत 1 वर्ष कमी आहे. अरे वा. मग तुमचं या निवडणुकीत तुम्ही कोणाला मत देणार? मला जे पसंत असेल त्याला द्या. मग या गावच्या विकासात कोणी हातभार लावलाय? तसं मी सांगू शकत नाही. आमची काही नाही, मुलं ही कामाला लागली पाहिजेत. बर तुमच्या गावचा विकास कोणी केला? विकास काय काय आता 20 आम्ही कळतोय असं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस. आता काँग्रेसला इथे नसले तर राष्ट्रवादी काँग्रेस. आताच्या याच्यामध्ये तुमचं मत काय आहे? आता काय आहेच हे जयंत पाटीलच की आणि काय दुधगाव मध्ये हवा कोणाची आहे? जयंत पाटील. तुमच्या मते दुधगावकरांच्या मनातला नेता कोण असेल? जयंत पाटील. आणि तुमचं वैयक्तिक मत? जयंत पाटीलच. मग आता आम्ही बऱ्याच प्रतिक्रिया अशा ऐकलेल्या आहेत की जयंत पाटील साहेबांकडून बरीच चांगली कामं झालेली आहेत, पण अपवादास्पद कारण म्हणजे एक आहे की ते ऊस दर किंवा शेतकऱ्यांचा एक सामान्य प्रश्न आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? होय, ऊस दराचा प्रॉब्लेम आहे. दराचा आहे ते काही अडचण नाही, पण इतर बाकी याच्यात सुद्धा त्यांचं म्हणजे कार्य गावाच्या दृष्टीने भरपूर चांगलं केलेलं आहे त्यांनी. बाबा तुमच्या मते यावेळी दुधगावकरांचा कौल कुणाच्या बाजूने असेल? जयंत पाटील. जयंत पाटील साहेबांच्या बाजूनेच कौल का असेल? गावातली कामं बिमं सगळी केली आहेत ह्याच्यामुळं आहे. मग दुधगाव मधून त्यांना तरी यावेळी किती मताधिक्य पडेल? तसं काय सांगता येणार. तरी अंदाज मागच्या वेळेपेक्षा कमी जास्त? जास्त होईल. निवडणुकीत दुधगाव मध्ये कुणाची हवा असेल? कुणाची हवा? जयंत पाटलांनी कामं केलं तर त्यांचीच हवा असणार. काय काय कामं केलेत त्यांनी? केलेच कामं. देवानी बांधाय पैसे दिल्यात, गटारी केल्यात. आजी तुमच्या मते या गावामध्ये आता निवडणुकीमुळे कुणाची हवा असेल? कोणाला तुम्ही द्या म्हणता त्याला हवी आहे. आम्ही कसं म्हणणार? तुमच्या मते आता तुमच्या गावचा विकास कुणी केला? जयंत पाटील. मग तुम्हाला काय वाटतं ह्यावेळी? त्यांनीच. मग तुम्ही कोणाला निवडून द्याल? तुमचं मत कोणाला असेल? त्यांना देणार की गावात चांगले केल्या सगळं. बच्चीला पैसे दिल्यात, धरण बांधल्यात, देणार की. तर या दादांना विचारूया की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या मनातले नेते कोण आहेत? जयंतराव पाटील साहेब. मग त्यांनी या गावासाठी काय काय विकास कामं केली आहेत किंवा तरुण पिढीसाठी? त्यांनी साहेबांनी गावासाठी भरपूर विकास केलेला आहे. गावचं ग्राम मंदिर, ग्रामदैवत्व त्यांच्यासाठी निधी भरपूर दिला आहे. रोडची कामं केलेले आहेत. गोरगरिबांचे हालचाल पुसतात साहेब येऊन घरोघरी. परत दुसरी गोष्ट रस्त्यांची कामं किंवा मुलांना नोकरीचे तेवढून सगळे साधन साहेबांनी उपलब्ध करून दिलेले आहेत जयंत पाटील साहेबांनी. आणि आमचे मतदान जयंत पाटील साहेबांनाच असणार. तर इथे काही युवती आहेत ज्यांना आपण विचारूया की दुधगावचा आणि वैयक्तिक तुमचा कौल या निवडणुकीत कुणाच्या बाजूने असेल? आमचा कौल जयंत पाटील साहेब यांच्या बाजूने असेल. वाजणार तर तुतारीच. कशावरून तुतारीच वाजेल म्हणजे का? दुधगावचा विकास लक्षात घेता गेली 35 वर्ष जयंत पाटील साहेब या भागात वेगवेगळे विकास कामं करत आहेत, त्यामुळे आम्हाला वाटते की तेच निवडून येतील. हवा. लाडकी बहीण योजनेचा काय फरक पडतो? लाडकी बहीण आली म्हणून महागाई वाढलेलं ते 1500 देतात आणि इकडं एक दराचं वाढवतात त्यामुळं काय वाटत नाही की लाडक्या बहिणीचं काय हे होईल. वाटते या निवडणुकीत दुधगावच्या जनतेचा कौल कुणाच्या बाजूने असेल? आता काय सत्तेच्या बाजूनेच असणार. मग सत्य कुणाच्या बाजूने तुम्हाला काय वाटते? तरी पण निष्कांत दादांचं जास्त असं हे वाटतंय. पण बघूया 35 वर्ष जयंत पाटील बी राहिलेले आहेत ना इथले आमदार, त्यामुळे त्यांना म्हणजे पराभूत करणे एवढं सोपं नाही. निवडणुकीत हवा कोणाची असेल दुधगाव? जयंत पाटील साहेबच. कशावरून? कामं केली आहेत, कारखाना आहे, व्यक्ती चांगली आहे, मंत्री. मग आम्ही ऐकलंय की निशिकांत दादांचं वारं पण तेवढ्याच झपाट्याने वाहतंय दुधगाव मध्ये. एवढं काही नाही. तुम्हाला काय वाटतं या गावामध्ये जनतेचा कौल कुणाच्या बाजूने असेल? जयंतराव पाटील. मग त्यांनी कोणते विकास कामं केलेत गावासाठी? निधी भरपूर दिलेला आहे, चांगली कामं केली.
दुधगावमध्ये आता नेमकी काय परिस्थिती आहे? दुधगावमध्ये चांगला प्रतिसाद आहे. कुणासाठी? जयंत पाटील. दुधगावमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या काय वातावरण खेळत आहे? म्हणजे कुणाच्या बाजूने कमी जास्त असं काय तुमच्या गप्पांमधून जो विषय रंगतो त्यातून तुम्हाला काय वाटतं? मग जयंत पाटील साहेबांनी या गावासाठी कोणकोणती विकास कामं केली आहेत? भरपूर निधी दिला ते. जैन मंदिराला दिला, दुधेश्वर मंदिराला दिला, ग्राम सचिवालय बांधायला दिला, रस्ते भरपूर निधी दिला. गावामध्ये हवा कोणाची आहे? माझा तर अंदाज बघण्यावर असं वाटतं की समान आहे. त्यात कमी जास्त मला सांगता येणार नाही. तुमचं समसमान आहे. काट्याची टक्कर लागेल. ते की कुणाच्या नावचं गुलाल उदेल? गुलाल जयंत पाटील शेती सोड. दुधगावमध्ये यावेळी हवा कुणाची असणार आहे? जयंत पाटील साहेब कशावरून, म्हणजे त्यांचीच हवा का? विकास कामासाठी नेतृत्व चांगलं आहे. आणि या भागात 2004 पासून पक्ष स्थापन झाल्यापासून आम्ही साहेबांसोबत आहे. मग जे जयंत पाटील साहेबांकडून म्हणजे ऐकण्यात असं आलं होतं की विरोधकांचा टप्प्यात घेऊन कार्यक्रम करणार. करेक्ट कार्यक्रम करतात. हा, काय मत आहे तुमचे? पूर्ण मत काय आहे त्याच्याबद्दल? करेक्ट कार्यक्रम करतात टप्प्यात. हा